सर्वांनी डोळे बंद करूया. धन्यवाद देते आप्पा बाप्पा, आजचा सुंदर असा दिवस पाहण्याचे भाग्य तू आम्हाला सर्वांना दिल्याबद्दल मी तुझे आभार मानते व धन्यवाद देते प्रभू, तू आम्हाला इथे एकत्र केल्याबद्दल. धन्यवाद देते आप्पा बाप्पा. हजारो आणि हजारो लोक उत्तरेकडून, पूर्वीकडून, पश्चिमेकडून आणि दक्षिणेकडून आले आहेत फक्त आणि फक्त तुझं वचन, जे मार्ग, सत्य व जीवन आहे ते ऐकण्यासाठी. व धन्यवाद देते पिता, धन्यवाद देते आप्पा बाप्पा. इथे बोलणारे मी नाही तर पिता तुझा पवित्र आत्मा इथे बोलणार आहे. धन्यवाद देते पवित्र आत्मा, तुम्ही माझ्या मुखाचा, माझ्या जिभेचा, माझ्या मनाचा, माझ्या संपूर्ण शरीराचा ताबा घेतला आहे म्हणून मी तुमचे आभार मानते. व धन्यवाद देते पवित्र आत्मा, तुला ठाऊक आहे इथे कोणाला कशाची गरज आहे. व पवित्र आत्मा, जे काही स्वर्गाचं रहस्य आहे ते तू आम्हाला उघड करून देतोस व ते पण एकदम सोप्या रीतीने व उदाहरणासकट तू आम्हाला शिकवतोस म्हणून मी तुझे आभार मानते. व पवित्र आत्मा, आता तुम्ही आम्हाला जे काही शिकवणार आहात ते आमच्या चांगल्या जमिनीत पडून त्याला 30 पट, 60 पट व 100 पटीने पीक आले आहे असा माझा विश्वास आहे. धन्यवाद देते अप्पा बाप्पा. व ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. मग कसे आहेत सर्वजण? फक्त बरे? असं थोडं कडक बोला. आनंदित, फक्त आनंदित, आशीर्वादित. हा सर्वजण कोण कोण आशीर्वादित आहे? हात वर करा. सर्वच जण आशीर्वादित आहे. मग माझा एक प्रश्न आहे, विचारू का? आपण बोलतो सर्वजण, कोणी विचारलं कशी आहेत आपण बोलतो मी तर आशीर्वादित आहे, बोलतो की नाही? सर्वजण बोलतो की नाही? पण काय ते खरोखर आशीर्वाद आपल्या जीवनात दिसत आहेत? हालेलुया. सर्व शांत झाले. ते काय खरोखर जे आशीर्वाद आपण बोलतो ते काय दिसत आहेत? आशीर्वाद म्हणजे काय? आपल्याला प्रभू येशूने कोणता आशीर्वाद दिला आहे? कोणता आशीर्वाद दिला आहे प्रभू येशूने? अच्छा, प्रभू येशू ह्या जगात कशासाठी आला? बोला. प्रभू येशूने आपलं काय वाहिलं? आपण एक वचन घेऊया. गलातीकरास पत्र अध्याय 3 वचन 13. कोण वाचेल? गलातीकरास पत्र अध्याय 3 वचन 13. एक मिनिट मायकात बोलू. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला. कोण श्राप झाला आपल्याबद्दल? ख्रिस्त. आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापांतून खंडणी करून सोडवले. कोणी सोडविले आपल्याला?
म्हणजे प्रभू येशूने आपले सर्व आजार, आपले सर्व श्राप कुठे वाहिले? क्रूसावर वाहिले की नाही? फक्त माझेच? सर्वांचे. आपणाबद्दल म्हणजे फक्त माझ्याबद्दल ना? नाही, फक्त माझ्याबद्दल लिहिलं आहे. सर्वांबद्दल. सर्वांबद्दल का फक्त जे प्रीचर आहे त्यांच्याबद्दल, जे फादर आहे त्यांच्याबद्दल, फक्त ब्रदरांबद्दल? नाही. म्हणजे तुमचे सर्वांचे की नाही? आपले सर्वांचे की नाही? काय वाहिलं प्रभू येशूने? आपले सर्वांचे श्राप कुठे वाहिले? म्हणजे जेव्हा जगात पाप आलं तर आपल्यामध्ये कोणता स्वभाव आला? पापाचा स्वभाव आला. पण प्रभू येशू जेव्हा तेव्हा त्यांनी आपले सर्व काही जे पाप, जे काही श्राप, ते सर्व कुठे वाहिले? क्रूसावर वाहिले. आणि जिथे आपण नरकात जाणार होतो तिथे आपल्याला आता नरक कॅन्सल करून कुठे आहोत आपण? आपल्याला स्वर्गात बसवलं. आणि आता एक प्रश्न विचारते, कोणाकोणाला स्वर्गात जायचं आहे? सर्वांना जायचं आहे? हात वर करा. स्वर्गात जायचं आहे? फोटो काढा यांचा. बाकीच्यांना नाही जायचं. आपण वचन बघूया. इफिसिकरास पत्र अध्याय 2 वचन 4 पासून. जायचंय की नाही? हो की नाही? मला नाही जायचं. अच्छा, स्वर्गात कशाला जायचंय? मावड पकडण्यासाठी? मग काम करायला? कोणतं काम करायला जायचंय? गर्दी करायला जायचंय? हो, वाचा. इफिसिकरास पत्र अध्याय 2 वचन 4. अच्छा, कोणाला मराठी समजत नाही? सर्वांना समजते ना? समजते ना? तरी देव दया संपन्न आहे. म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. पुढे वाचा. पुढे. ख्रिस्त येशूच्या ठाई त्यांच्या बरोबर उठवलेले व त्यांच्या बरोबर स्वर्गात बसवले. आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्या बरोबर उठवले. कोणाला उठवले? प्रभू येशूच्या बरोबर कोणाला उठवले? आपल्याला सुद्धा त्याच्या बरोबर उठवले. आणि कुठे बसवले? स्वर्गात. म्हणजे प्रभू येशू बरोबर आपण सुद्धा स्वर्गात बसले आहोत की नाही? मग आता कोणाला स्वर्गात बसायचं आहे? आता बसले? आता कोणाला स्वर्गात जायचं आहे? कोणालाच नाही जायचं. म्हणजे प्रभू येशूने आपले सर्व जे काही होते, रोग, आजार, पाप, श्राप, ते सर्व कधी नेलं? 2000 वर्षापूर्वीच आपलं जे काही सर्व होतं ते क्रूसावर खिळलं की नाही? आणि जेव्हा प्रभू येशू उठला तेव्हा आपण सुद्धा त्याच्या बरोबर उठलो गेलो आहोत की नाही? आणि त्याच्या बरोबर
पित्याच्या उजवीकडे बसलो आहोत की नाही? आणि जो उजवीकडे बसतो तो कोण असतो? आपला पिता कोण आहे? राजा आहे. आणि त्याच्या राजाच्या उजवीकडे कोण बसते? राजाच्या उजवीकडे कोण बसते? अधिकारी, ज्याच्याकडे सर्व अधिकार असतात. म्हणजे आबा पित्याच्या उजवीकडे प्रभू येशू बसला आहे आणि आपण सुद्धा उजवीकडे बसलो आहोत की नाही? म्हणजे जे अधिकार प्रभू येशूने वापरले ते सर्व अधिकार आपल्याला दिले आहेत की नाही? पण आपण त्याचा वापर करतो की आपण फक्त बसले आहोत? आणि आता तुम्ही इथे राहता तर तुमचं काहीतरी असेल ना की तुम्ही इकडचे नागरिक आहात. काय आहे? आधार कार्ड आहे. पॅन कार्ड नाही तर आधार कार्ड आहे सर्वांचं. मग आपल्याला आपण स्वर्गात बसलो गेलो आहोत त्याचं आधार कार्ड आहे. कुठे आहे? वचन फिलिपिकरास पत्र अध्याय 3 वचन 20. आधार कार्ड पाहिजे की नाही? इकडचं आधार कार्ड आहे आणि स्वर्गाचं आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. कुठे आहे? नागरिकत्व कुठे आहे आपलं? मग बाजूवाल्याला सांगा की मी स्वर्गाची नागरिक आहे. अरे पाठचे तर बोलत पण नाही. आता जर तुमच्या मोबाईलवर मेसेज आला 1 करोड क्रेडिटेड, काय होणार? क्रेडिटेडला काय बोलतात मराठी? तुमच्या अकाउंट मध्ये समजा आता तुम्ही इथे बसल्या आणि मेसेज आला 1 करोड जमा झाले. मग काय होणार? बाजूवालीला सांगणार हे मला थोडं काम आलंय मी चालली घरी, सांगणार की नाही? आणि आनंद होणार की नाही? अरे तुम्हाला 1 करोड मिळाला, आनंद नाही होणार? मग तेवढ्यात कशा असणार? अशा दुःखीच बसणार? मेसेज तुम्ही 1 करोड बघितले का? पण तो मेसेज बघितला आणि तुम्हाला काय झाला? मग आता तुम्ही मेसेज बघितला की नाही की मी स्वर्गाची नागरिक आहे? मग आता आनंद व्हायला पाहिजे की नाही? मग आता आनंदी व्हा. त्याला वाजवा मी स्वर्गाची नागरिक आहे. म्हणजे जेव्हा बोलणार तेव्हाच वाजवणार, जेव्हा बोलणार तेव्हाच वाजवणार का? माता तर आपण स्वर्गाची नागरिक आहोत की नाही? मग आपण आपल्याला मग प्रभू येशूने इथे का पाठवलं? वर जागा कमी पडली म्हणून? मग कशाला पाठवलं? कारण जसं आता तुम्हाला माहित पडलं की तुम्ही स्वर्गाचे नागरिक आहात, तसे स्वर्गात तुमचे बाजूला तुमचे अन्य भाऊ बहीण सुद्धा आहेत की नाही? पण ते कुठे आहेत? या संसारामध्ये हरवलेले आहेत, गुंतलेले आहेत. त्यांना सुद्धा सांगायचा, हा संदेश द्यायचा की तुम्ही पण स्वर्गाचे नागरिक आहात. ते आपल्याला त्यांना सुद्धा सांगायचं आहे. म्हणून प्रभू येशूने आपल्याला सुद्धा पाठवलं आहे. मग आपण सांगतो बघा. पहिला चोर येतो तो केवळ म्हणजे माहित आहे तरी सुद्धा चोरी करू देता तुम्ही. हालेलुया. मग आपल्याला सुद्धा दुसऱ्याला सांगायचं आहे की नाही की फक्त मला एकलीलाच खेळायचं आहे?
माझं बरं झालं, बस झालं. दुसऱ्यांना सुद्धा सांगायचं आहे की नाही? आपण परत ते वचन वाचूया. गलातीकरास पत्र अध्याय 3 वचन 13. वाचा. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला. एक मिनिट, हे वचन कोण पहिल्यांदा ऐकते? तुम्ही हे वचन ऐकलं आहे? किती वेळा ऐकलं असेल की नाही? की पहिल्यांदा ऐकतो? खूप वेळा ऐकलंय सर्वांनी. मग किती जणांनी अर्धा तास सुद्धा बसून त्यावर मनन केलं? तर ख्रिस्त माझ्यासाठी श्राप झाला. फक्त एकानेच केलं, बीज कोण नाही. आपण इथे ऐकतो, इथे येतो, बसतो, ऐकतो, उठून घरी जातो, जे शिकवलं त्यावर मनन करतो. हो की नाही? मग कोणी कोणी या वचनावर मनन केलं की ख्रिस्त माझ्यासाठी श्राप झाला? कोण बसले एकांतात आणि पवित्र आत्म्याला विचारलं? कोणीच नाही. मग आपली चूक कुठे होतो सांगू? चूक तुम्हाला सुधारायची आहे की तशीच ठेवायची आहे? मग सांगू आपली चूक कुठे होते? कोणालाच नाही ऐकायचं वाटतं. असं बोला जोरात. आपण इथे येतो, वचन तर ऐकतो आणि फक्त बोलतो, पण त्यावर आपण मनन करतो, विचार करतो. कोणी विचारलं, इथे आलो, हो मी आशीर्वादित आहे, प्रेज द लॉर्ड ब्रदर, मी आशीर्वादित आहे. आणि जय येशू. आणि घरी गेल्यावर काय होईल माझं, असा विचार येते की नाही? नाही येत, फक्त मलाच यायचं वाटते. हालेलुया. मग आपण विचार करतो का? जे वचन आपल्याला सांगितलं जाते ते फक्त बोलायचं म्हणून बोलतो आपण, त्यावर एकांतात जाऊन विचार केलाय कधी? आणि उदाहरण, आता समजा तुम्ही वचन वाचलं की धन्यवाद प्रभू येशू, तुला बसलेल्या माराने मी पूर्णपणे बरी झाली आहे. वचन बोलता आणि थोड्या मिनिटाने विचार करता कधी होईल बरं. मग ते वचन जे बोलले त्याचा काय फायदा होईल? आणि आपली चूक कुठे होते? इथेच होते. आपण बोलायचं म्हणून बोलतो आणि विचार वेगळाच करतो. हो की नाही? पण जर आपण आपले विचार बदलले तर जे काय आशीर्वाद आहेत ते आपल्याला हळूहळू दिसायला सुरू होणार की नाही? आता एक अजून देते उदाहरण. ह्या दोघी बायसा बसल्या आहेत ना, दिसतात? तर या पहिला काय घालायच्या? चष्मा घालायच्या की नाही? आणि त्या दिवशी जेव्हा ब्रदर गेले ते दुसऱ्यांसाठी गेले, पण पवित्र आत्म्याने कुठे कार्य केलं? त्यांना काय सांगितलं? चष्मा काढा. आणि त्यांनी चष्मा काढला आणि आता त्या बायबल घेऊन वाचतात. ते कसं झालं? कसं झालं? कृती केली म्हणून की त्यांनी त्यांचा विचार बदलला. त्यांना काय सांगितलं की तुम्ही बिना चष्म्याने खूप सुंदर दिसता. आणि त्यांचं लक्ष कुठे गेलं? सुंदरतेवर. त्यांचे विचार कुठे गेले? सुंदरतेवर. आणि जसे त्यांनी त्यांचे विचार बदलले तसा त्यांचा चष्मा, आता ते वाचतात बरोबर की नाही? हो की नाही? मग आपल्याला सुद्धा आपले विचार काय करायचे आहेत? बदलायचे आहेत की तसेच ठेवायचे आहेत? वाचा वचन पुढे.
आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. आपल्याला नियमशास्त्राच्या श्रापापासून काय केले? खंडणी भरून. आणि खंडणी म्हणजे काय? त्या दिवशी सांगितलं ना, विसरले की काय? खंडणी म्हणजे काय? आपल्याला विकत घेतलं. हालेलुया. मग आपल्याला सोडवलं की सोडणार आहे? आणि माझं पण एक सांगते, इथे कोण कॉलेजला जाते? स्कूलला कॉलेजला कोण जाते? कोण जाते? हात वर करा. कोणता तरी सब्जेक्ट हार्ड जाते? हो, कोणता? मॅथ्स, इंग्लिश, हिंदी. मॅथ्स, इंग्लिश, हिंदी 3 सब्जेक्ट डिफिकल्ट जातात. कोणाला मॅथ्स डिफिकल्ट जाते? इंग्लिश. तर तुम्ही काय विचार करता आता? मला हा सब्जेक्ट डिफिकल्ट जाते, हा विचार करता की नाही? आता मी विचारलं ते तुम्ही काय बोलले की मॅथ्स मला हार्ड जाते, इंग्लिश मला हार्ड जाते. कोणी विचारलं नाही मला मॅथ्स नाहीये असं बोलतो की नाही? मग जर आपण विचार करतो की मला मॅथ्स हार्ड जाते, मग ते हार्डच जाणार की इझी जाणार? हार्ड जाणार की इझी जाणार? मग कोणीतरी विचारलं तर काय बोलायचं? मला मॅथ्स माझा सर्वात फेवरेट सब्जेक्ट मॅथ्स. जर असं तुम्ही बोलत गेले आणि प्रभू येशू पवित्र आत्म्याच्या मदतीने जर तुम्ही अभ्यास केला वचन बोलून की मला प्रभू येशूचं मन आहे, मग तुम्हाला तो सब्जेक्ट काय जाणार? हे माझ्या बरोबर पण झालं आहे. मी युथ रिट्रीटला गेली होती 6 दिवस आणि रिट्रीट संपून जेव्हा मी गेली ट्युशनला तेवढ्यात सर्वात इम्पॉर्टंट विषय शिकवला होता आणि मी तर नव्हती. आणि ज्या दिवशी गेली त्या दिवशी टेस्ट होती. टीचरने फक्त 5 मिनिट दिले होते रिव्हिजन करायला. तर मी पवित्र आत्म्याची मदत घेतली, वचन बोलले, एकदाच बोललं मला प्रभू येशूचे मन आहे, सत्याचा आत्मा माझ्यात वस्ती करतो आणि तो मला सर्व गोष्टींची आठवण करून देतो. मला त्या टॉपिकचा एक बी काहीच नव्हतं माहीत. मी 5 मिनिटात फक्त ते वाचलं आणि सर्वात पहिला टेस्ट माझीच झाली आणि सर्वात फुल मार्क्स भेटले. तर माझ्या फ्रेंड्स बोलतात तू तर या टॉपिकला नव्हती, मग तुला कसं माहीत पडलं? घरी अभ्यास करून आलीस का काय? तर मी बोललो मला पण नाही माहीत मला कसं आलं. ती बोलते तू घरी अभ्यास करून आलीस की काय? ना मला सांगते मला काय नाही येत. मी बरं बोललीच नाही मला काय नाही येत. मी बोलते मला सर्व येते. त्यांना पण मी वचन दिलं. मग तुम्ही काय करता? तुम्ही बोलता मला येत नाही की बोलता की मला येते? कारण जीवन आणि मृत्यू कुठे आहे? कुठे आहे? आणि जर तुम्ही बोलता मला हा सब्जेक्ट कठीण जाते, मग तो काय जाणार? कठीणच जाणार की नाही? आणि आपण जे काही मागतो ते आपल्यासाठी मागतो की प्रभूसाठी मागतो? प्रभूसाठी मागतो. आपण प्रभूचं राज्य वाढावं म्हणून मागतो की आपल्या स्वार्थासाठी मागतो? आपण एक वचन घेऊया, याकोबाचे पत्र अध्याय 4 वचन 3.
तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हाला, पण आपण कशासाठी मागतो? पहिला आपला स्वार्थ बघतो की नाही? हो की नाही? आणि आपण कसं देतो? जर तो मला काय देणार तेव्हाच मी त्याला देणार, हो की नाही? असंच होते की नाही? जेव्हा लग्नाला तो मला 500 देणार तर मी पण त्याला 500च देणार. लिहून ठेवतो की नाही? नाही, अंची माणसं नाही ठेवतली. उत्तनची माणसं लिहून नाही ठेवत ना, की डायरी घेता आणि नाव लिहिता. अमृता 500 रुपये, नीती 300 रुपये. असं करत नाही ना वाटते? मिस करायचं वाटते. कोणीच नाही करत? करता कोण कोण करतात? आणि जिथे वचन सांगते ती बुक सांभाळून नाही ठेवणार, पण ती डायरी बरोबर सांभाळून ठेवणार, हो की नाही? जे वचन लिहिलं आहे ती बुक आपण सांभाळून नाही ठेवणार, पण ती डायरी ज्याच्यामध्ये सर्व नावं लिहिली आहे ती बुक सांभाळून ठेवतो की नाही? आणि जर इन्व्हिटेशन कार्ड आलं तर पहिला जाऊन डायरी उघडतो, हे ह्यांनी केवढे दिले होते बघ, हो की नाही? मग आपण काय बघतो? स्वार्थ बघतो की नाही? जर त्यांनी 500 दिले तर मी पण त्याला 500च देणार, भले ते वरात 10 वर्षानंतर असो, हो की नाही? हसतात म्हणजे वाटते करता. हालेलुया. आणि प्रभू येशू आपल्याला सांगतो स्वार्थ प्रेम करा की निस्वार्थ. प्रभू येशूने काय केलं? आपल्यावर स्वार्थी प्रेम केलं, पण आपण काय करतो? निस्वार्थी प्रेम करतो. पहिला स्वतःचं बघतो की बाजूवाल्याचं? स्वतःचं बघतो. परत ते वचन वाचा, गलातीकरास पत्र अध्याय 3. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. पुढे यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा. म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. कोणाचा आशीर्वाद दिला आहे आपल्याला? अब्राहमाचा आशीर्वाद दिला आहे की नाही? सर्वांना दिला आहे की फक्त मलाच दिला आहे? पण काय तो दिसत आहे? कारण कोणी बोलला आहे की धन्यवाद प्रभू येशू, मला तूने अब्राहमाचा आशीर्वाद दिला आहे. आपण बोलतो फक्त की मी आशीर्वादित आहे, पण जे लिहिलं आहे त्यावर जर विचारच नाही केला तर काय ते आशीर्वाद दिसणार? आणि तुम्ही शेतकरी बघितला आहे, तो काय करतो? शेतकरी काय करते? शेती करतो की नाही? आणि तो बी नाही पेडत, फक्त कोणाला तरी शोधते आणि ब्रदरांना शोधते आणि सांगते की प्रार्थना करा मला फळ यावे म्हणून. असं करते ना? अरे तो प्रार्थना करायला सांगते ना, मग काय करते? बी पेरते. म्हणजे आपण शब्द बोलतो, शब्द काय आहे? बी आहे.
आणि जसा शेतकरी बी पेरतो त्याला फसल येते की नाही, पण ती अशीच येते. तो फक्त बी पेरतो आणि जातो फिरायला. मग काय करतो? खत पाणी घालून मेहनत करतो की नाही? शेतकरी मेहनत करतो की नाही? मग तसंच जेव्हा आपण वचन बोलतो, जेव्हा आपण वचनाचं बी आपल्या हृदयामध्ये पेरतो, तेव्हा त्या जे पेरलं आहे त्यावर आपल्याला विचार करून, त्यावर मनन करून आपल्याला ती मेहनत करायची आहे की नाही? जोपर्यंत विचार नाही करणार, आणि विचार आणि मनन करणं ही पण काय आहे? मेहनत आहे. आणि जेव्हा शेतकरी मेहनत करतो तेव्हाच ते फळ येते की नाही? म्हणजे आपल्याला पण ते विचार करून, त्यावर मनन करून मेहनत करायची आहे की नाही? की प्रार्थना करून होणार? मग आता मी जर जेवली तर तुमचं पोट भरणार की नाही? नाही भरणार? अरे भरणार ना. तुमच्या वाट्याचं मी जेवली तर तुमचं पोट भरणार. अच्छा, ब्रदर जेवले तुमच्या वाट्याचं तर तुमचं भरणार, तरी पण नाही भरणार. मग जेवायला कोणाला लागणार? स्वतःला लागणार. मग वचन बोलून मेहनत कोणाला करावी लागणार? ब्रदर करणार की तुम्हालाच करावी लागणार? तुम्हालाच करावी लागणार की नाही? आणि माझी एक साक्ष देते. मला पहिला ना एक त्रास होता, रक्त जायचं, खूप रक्त जायचं, पिरियड माहित आहे. तर माझं दर महिन्याला अख्खा महिना माझा तसाच जायचा, माझं खूप रक्त जायचं. आणि मी वचनात नव्हती. तर जर आपल्याला वचन माहित नाही तर पहिला आपण कुठे जाणार? डॉक्टरांकडे. मी गेली, 3-4 महिने संपूर्ण माझे तसेच गेले. मी डॉक्टरकडे गेली, ट्रीटमेंट घेतलं आणि त्याच्यानंतर 3 महिने पिरियडच नाही आली. त्याच्यानंतर मी असं लोजरी करायची, आपण करतो ती लोजरी साधी, ती करायची. पण मला हे वचनाचं काय माहीतच नव्हतं. सुरुवातीला जेव्हा मामाच्या घरी प्रार्थना व्हायची तेव्हा आमची मम्मी जायची आणि ती मला बोलायची की वचन बोल, वचन बोल. पण मला ते वचनाचं ज्ञान नव्हतं आणि मी ते नजरअंदाज केलं वचन. बरं, हे बोलून काय होणार? एवढे महिने जाते आणि आता ट्रीटमेंट घेतला आणि येतच नाही. तर एक दिवशी मामा आला घरी आणि त्यांनी मला वचन दिलं, मी प्रभू येशूचे शरीर खाते व रक्त पिते. प्रभू येशू माझ्यामध्ये राहते आणि मी त्याच्यामध्ये राहते. आणि जेव्हा हे वचन मला दिलं, मी बोलणार पण नव्हती, पण अचानक काय झालं, मी लोजरी उचलली आणि बोलली. आणि जेव्हा ते वचन बोलत गेली तेव्हा मी विचार केला की धन्यवाद प्रभू येशू, मला पिरियड नॉर्मलपणे दर महिन्याला येत आहे. आणि वचन बोललं आणि दुसऱ्या दिवशीच मला पिरियड आली. 3 महिने आली नाही, पण जसं वचन बोललं दुसऱ्या दिवशी आली. समजते? आणि आली तर मला थोडा विश्वास आला का हे बोलून झालं. तर मी एक दिवशी गेली तर मामाच्या घरी प्रेयर होती. पहिल्याच दिवशी मी गेली होती आणि वचन बोलून झालं, मला पिरियड आली. आणि 2-3 दिवस झाले, आता माझं काम झालं तर मी कशाला वचन बोलणार? मी वचन बोलायचं बंद झालं. आणि थोड्या महिन्याने परत प्रॉब्लेम चालू झाला. आपलं पण काम झाल्यावर आपण वचन कंटिन्यू बोलत राहतो की सोडतो? आणि विचार सुद्धा संसाराचे करतो की नाही? आणि मी पण तसंच केलं. मग परत प्रॉब्लेम चालू झाला. मम्मीला बोललो, मम्मी ह्या महिन्यात मला आली नाही. दुसरा महिना झाला, मम्मी आली नाही. मम्मी बोलते वचन बोल. मग परत वचन बोलायचं चालू केलं तर परत आली. म्हणजे मला काय समजलं, जेव्हा जेव्हा वचन बोलते तेव्हा तेव्हा कार्य होते की नाही? आणि जसे मी माझे विचार बदलत गेली तसं कार्य होत गेलं. मग आता मी वचन बोलायचं सोडणार की मला फॉर्म्युला भेटला
मग आता तुम्हाला सुद्धा यो फॉर्म्युला दिला, पण तुम्ही वापरणार की नाही ते तुमच्यावर आहे. की माझ्या गती करणार, काम झालं ते बस झालं, काय करणार. आणि जेव्हा जेव्हा आता मी माझ्या जीवनात बघते, जेव्हा जेव्हा मी प्रभूचं कार्य करायला जाते आणि माझ्या गरजा सर्व अशाच पूर्ण होतात, मला मागायची पण गरज नाही पडत. आपण एक वचन बघू, मॅथ्यू 6:33. मत्तय अध्याय 6 वचन 33. वरती वाचा. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा. म्हणजे त्यांच्या बरोबर हाही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आपण झटतो का? प्रभूचं राज्य मिळवण्यासाठी आपण झटतो की स्वतःच राज्य चालू द्या, कर्दी आली बस झालं, हो की नाही? हसता ते की आपण प्रभूच्या राज्यासाठी काय करतो. आणि जेव्हा मी प्रभूच्या राज्यासाठी करायला चालू केलं ना, तेव्हा माझ्या जीवनात मी बघते एवढे बदल आले आहेत ना की मी सांगू पण नाही शकत. आणि जी गोष्ट लागते ती मागायचे पहिलाच मिळते. मग तुमचं पण असंच आहे की मागून पण भेटत नाही? काय होते जेव्हा आपण मागतो तेव्हा प्रभूला पुढे ठेवून मागतो की फक्त मागायचं म्हणून मागतो? काय करतो? झोप आली की काय? जे झोपल्यात ते बोला हालेलुया. झोपल्यात की काय? हालेलुया, हालेलुया. हे वचन काय आहे? काय आहे वचन? बोला. तोंडामध्ये काय ठेवलं आहे की काय? वचन काय आहे? नाही माहित. वाचा वचन 2 पीटर 1:4. वचन काय आहे? पेत्राचे दुसरे पत्र अध्याय 1 वचन 4. त्याच्या योगे मौल्यवान व अति मान अशी वचने आपल्याला देण्यात आली. काय आहे वचन? कशासाठी आपल्याला वचन दिले आहे? वचन आपल्याला कशासाठी दिले आहे? वाचा, लिहिलं आहे ना? वाचा. त्याच्या योगे मौल्यवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहे. आपल्याला काय देण्यात आली आहे? मौल्यवान व अतिमहान वचने देण्यात आली आहेत. मग आपण या वचनावर विचार करतो की जे संसाराचं आहे, जे जगाचं आहे, जे आजार आहेत त्यांच्यावर विचार करतो? कशावर विचार करतो? कशावर विचार करतो? जे वचन आहे त्याच्यावर करतो की आजार आहे त्याच्यावर करतो? आजार आहोत आणि या हृदयात काय ठेवलं आहे? आपलं हृदय काय आहे? नीतिसूत्र अध्याय 4 वचन 23.
सर्व सर्व रक्षणीय रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर कारण त्यात जीवनाचा उगम आहे. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा कशाचे रक्षण कर? अंतःकरणाचे रक्षण कर. मग आपण रक्षण कोणाची करतो? घराचे, आपल्या कपाटाचे की अंतःकरणाचे रक्षण करायला सांगितलं आहे? कणाचे रक्षण करायला सांगितलं आहे. पण आपण कणाची करतो? आता पण विचार करत असतील, घराला तालं मारलंय की नाही, तिजोरी लॉक केली आहे की नाही. पण जे हृदय आहे त्याला तालं मारलंय की चोराला चोरी करून देता. एक सांगू, आपला मोबाईल हरवला ना, ते कुठे गेलाय तो बघण्यासाठी त्याच्यामध्ये वाईट सिस्टम आपल्या पोरांना शिक्षण देण्याचा एक जास्ती हे आहे. आपले वडिलांना, आईला एक सांगतो असं मी ना, कोणता भाऊ असेल तो आईचा भाऊ असेल ना, त्यांची शिक्षण हालेलुया. तर काय सांगत होती मी? कशाचे रक्षण करता तुम्ही? अंतःकरणाचे करता? नाही करत, तुम्हीच बोलता नाही करत. आणि आपल्या अंतःकरणात काय आहे? बहुमूल्य वचन ठेवायचं आहे की नाही? आणि कपाटामध्ये आपण काय ठेवतो? आपल्या कपाटामध्ये आपण काय ठेवतो? कपडे, पैसे, दागिने जे मौल्यवान आहेत ते ठेवतो. मग आपल्या हृदयाच्या कपाटात काय ठेवलं आहे? जगाचा कचरा ठेवला आहे की वचन ठेवलं आहे जे मौल्यवान आहे ते? आता एक उदाहरण देते. देऊ ऐकता सर्वजण? हालेलुया. उदाहरण देऊ. कोणाच्या घरी छोटी मुलं आहेत? मग छोट्या मुलांना तुम्ही काय घालता? ते काय घालता? पॅम्पर्स. काय बोलतात? पॅम्पर्स, डायपर. आणि जर त्यांनी हे केलं त्याच्यामध्ये, ते जाऊन तुम्ही कपाटात ठेवणार की नाही? नाही ठेवणार का? ते त्यांनी यूज केलेलं जाऊन तुम्ही कपाटात ठेवणार ना? मग कुठे ठेवणार? कपाटामध्ये नाही का ठेवणार? तो कचरा आहे, वास येणार की नाही? मग आपल्या हृदयात जो कचरा लोक देतात तो ठेवायचा आहे, पण आपण ठेवतो. हो बोलता. कपाटामध्ये हगीज ठेवायची आहे की जे मौल्यवान आहे ते? मग हृदयाच्या कपाटामध्ये काय ठेवणार आता? कचरा की वचन? पण आतापर्यंत काय ठेवत आलो होतो? आणि बघा, आता जेवायला जाणार की नाही? मग बाजूला कोण आलं? बाई कशा आहात? बऱ्या? विचारलं आणि सुरुवात केली सांगायला, आमच्या घरी असं झालं, तसं झालं, ही अशी बोलली, ती तशी बोलली. हे ऐकतो की नाही? आणि सारखं तिचे बोलते त्याला काय करतो? करतो की नाही? बोलतो की नाही? ती बोलली आहे. एक व्यक्ती जर तुमच्याकडे येते आणि बोलते माझा नवरा दारू पिते, मग तुम्ही काय बोलणार? बोलतो की नाही? असं करतो की नाही? म्हणजे जी व्यक्ती आली आहे ती तुम्हाला काय द्यायला आली आहे? कचरा. आणि कचरा आपण कुठे टाकतो? मग ती तुम्हाला काय समजते? आणि तुम्ही हो करता म्हणजे तुम्ही तो कचरा घेता आणि तुम्ही
स्वतःलाच काय बनवलं आहे? डस्टबिन. माझा कोण आलं तीन तसं बोललं माना, मग तुम्ही काय करणार? हो अशी बोलतो ती. मग तुम्ही काय घेतला ती परचा, आणि तुम्ही दुसऱ्याला जाऊन पण काय देणार, आणि तो व्यक्ती स्वतः कोण आहे? मग डस्टबिन. मग डस्टबिन बनायचं आहे की जे हृदयामध्ये मौल्यवान वचन आहे ते ठेवायचं आहे? कारण ते काय आहे? वाचा परत. सर्व सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. काय आहे? जीवनाचा उगम आहे. म्हणजे आपलं जीवन उगम आहे, म्हणजे सुरुवात आहे. आणि जीवन कुठून वाहते? कुठून वाहते? अंतःकरण वाहते की नाही? की कचरा ठेवला आहे? आणि एखादी व्यक्ती आली आणि बडबड करते, आणि जर तुम्हाला भेटतच नाही तिथून निघायला, तर काय करणार? मनामध्ये वचन चालू करू शकता की नाही? की ऐकायचं आणि जे वचन आहे ते चोरी करून द्यायचं? मग हगीज कबाडामध्ये ठेवणार? मग हगीज ठेवायची आहे कबाडामध्ये, कारण त्याची जागा कुठे आहे? मग जेव्हा लोक येतील तुमच्याकडे आता, तर समजा की आलाय मला कचरा द्यायला, मी काय डस्टबिन आहे असा विचार येईल आता बघा. डायपर ना, टेम्पर डायपर हगीज, समजलं की नाही? म्हणजे बारकुली पोरं हकतात मुततात ते घरतावते. आता समजलं? मग ते आता समजलं. मग आता ठेवणार ते कपाटामध्ये, हृदयामध्ये ठेवणार? मग काय ठेवणार? वचन ठेवणार. आणि समजा एखादी व्यक्ती आली, ते करणार की त्याला बोलणार मी डस्टबिन नाही आहे, तुझा कचरा मला देऊ नको? आणि जर लाजले तर मग गेले. बोलायला लाजतो नाही? कोण बोललं नाही? बोलायला लाजतो की नाही? कोणीच नाही लाजे वाटते हिला ना. मग नेक्स्ट प्रीचिंग तुम्हाला चालेल? लाजता की नाही? आणि जर लाजले, ती काय बोलणार मला, मी असं बोललं ते, असा विचार आला, तर मग हगीज ठेवली हृदयामध्ये, आणि ती घेऊन दुसऱ्याला पण देणार, आणि गाडी चालूच राहणार. मग तुम्ही पण जाणार आणि तुमच्या बरोबर बाजूवाला पण जाणार. मग काय करायचं आता? डस्टबिन बनायचं की जो कचरा आहे तो टाकायचा? आणि वचन वाचा ते परत. 2 पीटर 1:4. पेत्राचे दुसरे पत्र अध्याय 1 वचन 4. त्याच्या योगे मौल्यवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहे. त्यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारे जगांतील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. कशाचे वाटेकरी व्हावे? ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. आणि जेव्हा आपण स्वर्गात जाणार, तेव्हा आपण हे पैसे दागिने घेऊन जाणार? मग आपल्या बरोबर सोबत काय जाणार? फक्त प्रभू येशूचं प्रेम
आणि त्याचा स्वभाव. आणि कोण इथे सांगते, पहिला मला पण वाटायचं की मी सुंदर नाही दिसत, मी अशी दिसते तशी दिसते. प्रभू येशू सुंदर दिसत होता की नाही? खूप सुंदर दिसत होता की नाही? वाचा यशाया 53 अध्याय 53 ला काय बोलतात? 53:2. कारण तो त्यांच्या पुढे रोपासारखा वृक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले तर त्यांच्यावर मन बसे असे त्याच्या काही सौंदर्य नव्हते. काय लिहिलं आहे? खूप सुंदर होता ना? मग रूप नव्हते, सौंदर्य होतो की नव्हतं? म्हणजे प्रभू येशू सुंदर नव्हता दिसत तेव्हा तो प्रभू नव्हता का? प्रभू होता की नाही? म्हणजे आपण जर सुंदर नाही म्हणजे आपण त्याची मुलं नाही? त्याला रूप नव्हते, सौंदर्य नव्हते. आणि जर कोण बोलते मी बरी नाही दिसत, मी अशी दिसते, मी काली आहे, मी अशी आहे, म्हणजे आपण काय करतो? ज्यांनी आपल्याला बनवलं त्यांचंच आपण काय करतो? त्याला पण सांगतो की तू मला बरोबर बनवलं नाही. जर असं असतं की जो सुंदर आहे तोच देवाचं मूल आहे, मग परमेश्वराने जेव्हा आपल्याला बनवलं तेव्हा एक मेकअपचं बॉक्स दिलं असतं की नाही? असं असतं तर दिलं असतं की नाही मेकअपचं बॉक्स? पण दिलं का? म्हणजे त्यांनी आपल्याला कसं बनवलं आहे? सुंदर बनवलं आहे की नाही? मग आता बोलणार की मी छान नाही दिसत की बोलणार की मी सुंदर दिसते? मग बाजूवाल्याला सांगा, बघ मी किती सुंदर दिसते. सर्वजण सांगा. आयसा सांगा. सुंदर दिसता की नाही? मग आता काय करायचं? बोलायचं की मी सुंदर नाही दिसत की बघ मला प्रभू येशूने किती सुंदर बनवलंय, त्याच्या स्वरूपात बनवलंय आपल्याला. मग आपण आता बोलणार की मी सुंदर नाही दिसत की जगाला बघून चुप राहणार? काय करणार? बोलणार की चुप राहणार? आणि आता तुम्ही इथे बसल्या आणि वचन काय सांगते आपल्याला की त्याच्या स्वभावाचे वाटेकरी व्हावे. पण आपण इथे बसतो तर कोणाला काय माहित तुमच्या मनात काय चालते? कोणाला माहित आहे? पण प्रभूला सर्व माहित आहे की नाही? तुमच्या मनात आता काय चाललं आहे ते प्रभूला माहित आहे की नाही? जर तुम्ही इथे आहेत आणि मी जर ह्या बाईशी बोलते पण तिच्या मनात माझ्याविषयी काहीतरी आहे, पण ती मला समोरून कशी वागते? प्रेमाने वागते, चांगलेपणाने वागते, पण मनातल्या मनात विचारामध्ये काय करते? माझ्याविषयी जर जलपण करते तर ते काही प्रभूला माहित नाही? तुम्ही जर इथे सर्वजण आले आहेत, इथे सर्व कशी वागतात? चांगले वागतात. आणि घरी वाघ हसतात ते म्हणजे वागता की नाही? मग इथे आपल्याला कोण बघणार आहे? तुम्ही मला फसवू शकता, ब्रदरांना फसवू शकता, पण प्रभूला फसवू शकता? मग तुमच्या हृदयात काय आहे? आपल्याला वाटते मला कोण बघत नाही, पण आपल्याला कोण बघते? प्रभू येशू बघते की नाही? आणि काय माहित इथे तुम्ही बसले आहात पण कोणाचं आपल्या भाऊ बरोबर नातं नसेल, बरोबर कोणाचं आपल्या आई बरोबर नातं नसेल, कोणाचं आपल्या नवऱ्या बरोबर नातं नसेल, कोणाचं आपल्या बायको बरोबर सारखं प्रेमाचं नातं नसेल.
कोणाला काय माहित, पण तुम्ही इथे बसल्या आणि इथे सर्वांशी प्रेमाने बोलता, पण घरी काय चाललं आहे? आपल्याला वाटते मला कोण बघत नाही, माझ्या मनात काय चाललंय ते कोणाला ठाऊक नाही, पण प्रभूला सर्व. आणि इथे बसल्याने काय होणार? आता समजा तुम्ही इथे येता, दररोज बसता, ऐकता आणि घरी जाऊन जर प्रेमच नाही केलं, दुसऱ्यांचं दोषच काढत राहिलो, तर काय होणार? काय त्याचा फायदाच नाही. मग आता प्रेम आणि स्वभाव वापरायचा की तसाच ठेवायचा? आणि आपलं हृदय काय आहे? हृदयामध्ये काय ठेवायचं? हकीच जे अति मौल्यवान वचन आहे ते ठेवायचं. आणि आता आपण कुठे बसलो आहोत? स्वर्गात बसलो आहोत की नाही? की अजून कोणाला जायचंय स्वर्गात? जायचंय स्वर्गात की बसलो आहोत? आणि आता कसे वागणार? मग प्रेमाने वागणार. आणि जे काही इथे शिकवलं एकांतात जाऊन त्याच्यावर विचार करा, मनन करा की प्रभू येशू माझ्यासाठी श्राप झाला आणि त्याने सर्व आजार, रोग, श्राप माझे कुठे वाहिले? तर तुम्ही आता पवित्र आहेत की नाही? कसं माहित? कसं माहित? कोण कोण पवित्र नाही? सगळीच पवित्र नाही? सगळ्यांचं नको करा, तुमचं सांगा बस. कोण कोण पवित्र नाही? मग हा तर वचन दाखवा. इब्री लोकास पत्र अध्याय 10 वचन 10 वाचा. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत. करणार आहे की केलेले आहोत? प्रभू येशूच्या एकाच झालेल्या देह अर्पणाद्वारे आपण पवित्र केलेले आहोत. माता सर्व आपण पवित्र आहोत की नाही? माता जेव्हा जेवायला जाणार तेव्हा काय विचार करणार? की संध्याकाळी काय बनवू जेवायला? की धन्यवाद प्रभू येशू, तुझ्या झालेल्या एकाच देह अर्पणाद्वारे तू मला पवित्र केले आहेस. काय विचार करणार? बोला. हृदयामध्ये आता काय ठेवणार? आणि आता तुमची परीक्षा कुठे होणार सांगू? जेवायला जाणार ना तिथे. मी बघते आता कोणी कोणी हृदयामध्ये कचरा ठेवला आहे आणि कोणी कोणाला डस्टबिन बनवली आहे. तर आता जेव्हा जेवायला जाणार तेव्हा मनामध्ये काय ठेवणार? की धन्यवाद प्रभू येशू, तुझ्या झालेल्या एकाच देह अर्पणाद्वारे तू मला पवित्र केले आहेस. आणि त्या दिवशी काय झालं सांगू? ऐकायचं आहे की भूक लागली? ऐकायचं आहे. मी ट्युशनला जात होती आणि मी जेव्हा जाते ना तेव्हा माझ्या मनात मी कोणतं तरी एक वचन घेते आणि त्यावर सतत मनन करत जाते. आणि त्या दिवशी जेव्हा ट्युशन सुटलं आणि आम्ही येत होतो तर मी अशी उभी होती आणि माझ्या बरोबर 3-4 मुली होत्या आणि आमच्या टीचरचा वाढदिवस होता. तर आम्ही दुसऱ्या मुलीला फोन लावून बोलत होतो की उद्या काय करायचं. तर आम्ही फोनावर बोलताव आणि मी इथे उभी आहे आणि माझ्या साईडला एक साप होता, पण मला काय माहित नाही. अशी मी आणि असा तो साप होता. आणि आम्ही बोलता तिथून एक बायको आली धावत धावत आणि आम्हाला सगळ्यांना साईडला केलं. आणि जसं मी त्याला बघितलं तेव्हा तो साप तिथून पळून गेला. आणि दुसरा तिथून एक माणूस आला आणि तो सांगते, बाय तुमच्या बाजूला साप होता, तुम्ही दिल्या नाही?
मी बोललो नाही, ते बोलते भारी आहे तुम्ही, सापाला बेळ नाही. आणि मी कोणतं वचन मनन करत होती माहित आहे? सांगू? यशया 54:17. माझ्या विरुद्ध तयार केलेले कोणतेही शस्त्र माझ्यावर यशस्वी होणार नाही. मी हे वचन मनन करत होती आणि जसं मी त्याला बघितलं तो पळून गेला. आणि तो मला पळून नाही गेला, माझ्यामध्ये जो येशू होता त्याला बघून तो पळाला. मग तुम्हाला सुद्धा वचनावर विचार करायचा आहे की नाही? मला काही करायची गरज लागली आणि माझ्या बरोबर जी दुसरी मुलगी होती ती मला सांगते, रात्रभर ती झोपली नाही, तो सापच येत होता सपनात. मी तिला बोलते काय करायचं, वचन असून सुद्धा तिला वचन माहित आहे, तरी सुद्धा वचनावर मनन न केल्याने घाबरली. पण आपल्यापाशी काय आहे? वचन आहे. मग वचनामध्ये स्ट्रॉंग राहायचं आहे की असंच ढिल्लं व्हायचं आहे? मग आता कोण स्ट्रॉंग आहे? बॅटरी बॅटरी बॅटरी. हालेलुया. चला, जो स्ट्रॉंग आहे वचनामध्ये या. अरे स्ट्रॉंग आहात तुम्ही? हालेलुया. हालेलुया. कोण येते? भूक नाही लागली वाटते, अजून बसायचं आहे? मला सांगा, तुम्ही सर्व काही करू शकता की नाही? प्रभू येशूच्या बरोबर, प्रभू येशूच्या द्वारे तुम्ही सर्व काही करू शकता की नाही? मग कोण येते? हालेलुया. या लवकर. कोणतरी या. बाई तू ये. काय करायचं तुम्हाला? ती छोटी मुली आली. अमृता अमृता माईक माईक. सर्वांनी डोळे बंद करा. सर्वांनी डोळे बंद करूया. धन्यवाद येशू प्रभू. आज तू आम्हाला जे काय शिकवलंस त्याच्याबद्दल मी तुझे आभार मानते. जे काय आम्हाला शिकवलंस आमच्या चांगल्या जमिनीत पडून मला 30 पॉट 60 पॉट व 100 पटीने पीक आला आहे, म्हणून मी तुझे आभार मानते. ही प्रार्थना आबा बाप्पा येशूच्या नावाने करते. आमेन. हालेलुया.